न भावा गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा। ट्रबल कमी कर थोडा। गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी। थोडं गणेशराव इकून या थोडा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी। गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी। ऐका ऐका थोडं घ्या तर ऍडजस्ट करून घ्या, शेवटचा दिवस आहे आज। योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसूतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्नाम्। अन्याउच हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। महायोगपीठे तटे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रेः। तिथला स्वर बंद कर, आपल्या मोबाईल मधला स्वर लाव। समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू। प्रथम नमन दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्फुर्ति प्रदेशं विधीन्द्रादि देवे सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाचिये। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे। मागणी पर प्रकरणातील अभंग आहे, अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे। थोडं लक्ष द्या फक्त, ऐका। आता ते तरी कुठं जातील, थोडं करा ऍडजस्ट, तुम्ही थोडं समजून घ्या। ऐकायला येतं ना बस, बाकी मी नंतर भेटतो तुम्हाला, मीच येतो। थोडी शांतता ठेवा, फक्त लक्ष द्या, माझ्याकडे पहा। अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे। मागणी पर प्रकरणातील अभंग आहे। अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठ आहे, परिचयाचा आहे, सोपा आहे। मागणारे जगद्गुरु तुकोबराय आहे। ज्या व्यक्तीला मागायचं तो जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आहे। आणि काय माझ्या जगद्गुरु तुकोबराने मागितलेलं आहे अभंगाच्या 4 चरणामध्ये आहे। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा। भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा दुग्ध शर्करा योग म्हणजे रामकथा आणि त्यामधील जागराची सेवा म्हणजे उपांत सेवा सर्वांच्या वतीने तथा आमदार साहेबांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली। तशी ही सेवा मी हक्कानं मागून घेतलेली। बरं महाराज, तुम्ही म्हणसाल असं का म्हणता? मी त्यांना म्हणलं 31 डिसेंबर ही सेवा मला पाहिजेत का? मला माहिती आपण गेलो की तरुण पोरं येणार म्हणजे येणार। आणि त्या दिवशी जे पोरं धाब्यावर 31 साजरा करतात, जे पोरं पार्ट्या करून 31 डिसेंबर साजरा करतात, तो जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने तरुणाने जर कीर्तनात साजरा केला तर हा इतिहास घडल म्हणून खूप सुंदर नियोजन केलं। गोष्ट तुमच्याही लक्षात येईल आणि एक गोष्ट माझ्याही लक्षात येईल। थोडं कडक कमी कर, फक्त एकदम सुंदर आहे, थोडं रिपीट दे आणि एवढाच ठेव, याच्यापेक्षा वाढवू नको आवाज। या मंडपाचं निरीक्षण केलं, या मंडपाचा जर सर्वे केला तर प्रामुख्याने एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल आणि एक गोष्ट माझ्या लक्षात येईल। या मंडपामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर प्रामुख्याने 85% तरुणांची संख्या आहे। महाराज किती टक्के? 85% तरुणाची संख्या आहे। हा संप्रदायासाठी खूप चांगला दिवस आहे ना। मी खरं सांगू तुम्हाला, जर महाराष्ट्रातला सर्व तरुण महाराष्ट्रातले सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आले,
महाराष्ट्रातले सर्व तरुण जर माझ्या संप्रदायाजवळ आले तर मी प्रभू रामचंद्राच्या साक्षीने तुम्हाला साक्ष देतोय की भविष्यात 5 वर्षात वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही महाराज। या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम, हा समाज संघटित ठेवण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायाने केलेलं आहे महाराज। आज इथं बसायला जागा नाही, हा समाज काही पुरुषोत्तम महाराजासाठी आलेला नाहीये। आज इथं बसायला जागा नाहीये, हा समाज आमदार साहेबासाठी आलेला नाहीये। हा जो एवढा समाज आहे तो फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचारासाठी इथं आलेला आहे महाराज। म्हणून मला द्यावे तेवढे धन्यवाद। खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय। नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे। अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। संप्रदायाचा काही दंडक आहे, संप्रदायाची काही परंपरा आहे। पहिल्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा, 7व्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा आणि काल्याच्या कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा। तसे 8 दिवसात ते 3 कीर्तनकार बांधलेले असतात। बाकीचे कीर्तनकार संतपरही घेऊ शकतात, उपदेशपरही घेऊ शकतात आणि विनंतीपर घेऊ शकतात। पण 7 दिवस ज्याने ज्याने जशी जशी सेवा केली त्या सेवेच्या पित्तर्थ आज माझ्या पांडुरंगाला तुम्हालाही दान मागायचं आणि मलाही दान मागायचं। बसणारे मायबाप लक्ष देऊन कीर्तन ऐका। सप्ताहामध्ये कीर्तन करणाऱ्याला जेवढं पुण्य लागतं तेवढंच कीर्तन ऐकणाऱ्याला पुण्य लागतं बरं महाराज, असं काही नाहीये। कीर्तनामध्ये सप्ताहामध्ये जेवढं गायकाला पुण्य लागतं तेवढंच वादकाला लागतं। मी तर याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगेल तुम्हाला, सप्ताहामध्ये अन्नदान करणाऱ्याला जेवढं पुण्य लागतं त्याच्यापेक्षा काकणभर पत्तरवाळ्या उचलणाऱ्या लागतंय महाराज। खरं सांगतो तुम्हाला, सप्त्यातली कोणतीच सेवा ही कमी आणि जास्त अजिबात नाहीये। मग तुम्ही म्हणसाल महाराज सर्वांना जर पुण्य लागतं तर महान पुण्य कोणाला लागतं? महान पुण्य त्यालाच लागतं। एवढं गोड कार्यक्रम चालू आहे। ह्या कार्यक्रमामध्ये, धर्माच्या कार्यक्रमामध्ये, संप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये काड्या करणाऱ्यासारखा पुण्यवान या जगात दुसरा कोणताच नाहीये महाराज। कारण तो माणूस म्हणजे विभूती असते ना, ती अवतारिक पुरुष असतो तो, सगळ्याला ते जमत नाहीये। धर्माच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या माणसाला तुकोबाने सांगितलं, तुका म्हणे सत्य कर्म भावे साय आणि घातलिया भय। धर्माच्या कार्यक्रमाला, संप्रदायाच्या कार्यक्रमाला सहकार्य नाही करता आलं तरी चालेल। इथं बसणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना माझं आव्हान आहे, संप्रदायाच्या कार्यक्रमाला, धर्माच्या कार्यक्रमाला तुम्हाला सहकार्य करता नाही आलं तरी चालेल, पण धर्माच्या कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण करू नका। ज्या दिवशी तुम्ही अडथळा निर्माण करसाल त्या दिवशी तुम्ही तुमच्या पापाला आमंत्रण देताय। विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा थोडा विपो देखील चित्रे पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज। अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। तुकोबराय या अभंगामधून जगाच्या मालकाला काहीतरी दान मागत आहेत। पहिला प्रश्न निर्माण होतो, महाराज लक्ष देऊन ऐका। ज्या व्यक्तीला, तुमचे माईक बंद करा सगळ्या गायकांच्या, ज्या व्यक्तीला दान द्यायचं तो व्यक्ती 3 गुणांनी युक्त असला पाहिजे। किती गुणांनी युक्त असला पाहिजेत? 3। दान देणारा व्यक्ती हा श्रीमंत असला पाहिजेत 1, दान देणारा व्यक्ती हा उदार असला पाहिजे 2, आणि दान देणारा व्यक्ती हा स्वतंत्र असला पाहिजेत 3। ह्या 3 गोष्टी जर दात्याकडे नसेल तर तो दान देऊ शकत नाही। एक साधक तुकोबरायाकडे गेले, ओ तुकोबराया, ओ तुकोबराया, तुम्ही ज्या पांडुरंग परमात्म्याला दान मागत आहात, तुम्ही ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहात, तो पांडुरंग परमात्मा या 3 गुणांनी युक्त होता का? काय प्रश्न विचारलाय? तुम्ही ज्या पांडुरंगाला दान मागत आहात, तुम्ही ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहात, तो पांडुरंग परमात्मा या 3 गुणांनी युक्त आहात का? तुतार्यांचा कमी करून साऊंडला दे म्हणजे रिपीट येईल। हा होतं त्याचं नको ताण घेऊ तू। भगवंताच्या बाबतीत जर विचार करायला गेलो तर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर व्यवस्थित म्हणून तो भगवंतुगा। पहिला गुण, तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे का? श्रीमंतीचं जर वर्णन करायला गेलं तर नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय वर्णन करतात, किती गोडे कशासाठी कष्ट करताय। बर, हे नसेल पटलं तर सोपं करून सांगतो, मी एवढी धावपळ करून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो, देवासाठी का पैशासाठी?
हा असं मोकळं बोला, मला कळू द्या. कसं आहे माहितीये का आमदार साहेब, आम्हाला कळलं पाहिजे आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे, हे तोंडावाटे बाहेर आलं पाहिजे ना. मनात नका ठेवू तुम्ही. तुम्हाला फक्त महाराज लोकांचे पैसे दिसतात, बाकी अजिबात काही दिसत नाही. महाराज लोकांच्या गाड्या, किती पाप आहे महाराज. सहज म्हणजे महाराज लोकांचं काही सांगितलं की अशा गुदगुल्याच होतात तुम्हाला लोकांना, अजिबात नाही. सर्वात जास्त प्रयत्न करतो मनुष्य, याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी, एवढी उद्योग कशासाठी करतोय? पैशासाठी करतोय. ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दाशी होती. कोण होती? पाय लक्ष्मीचे हाती दिसी यावे का कुलती, किंवा म्हणून येतो का कुलती. ठीक आहे महाराज, कळलंय तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे, उदार. उदारतेचं जर वर्णन करायला गेलो तर उदार तो हरी, ऐसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे. दुसरं उदाहरण घ्या, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन शेवटचं प्रमाण घ्या. तो हा देवाचाही देव, बळिया माझा पंढरीराव. महाराज कळलंय तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे एक, कळलंय तुमच्या जगाचा मालक उदार आहे दोन, कळलंय तुमच्या जगाचा मालक स्वतंत्र आहे तीन. पण जे जगत गुरु तुकोबराय पांडुरंगाला दान मागतात, त्या तुकोबरायचा काय अधिकार आहे? खरं सांगू का महाराज, मागण्यासाठी काहीतरी अधिकार लागेल का नाही हो? अनोळखी माणसाला तुम्ही कसं काही मागणार आहे? अजिबात नाही. सोपं उदाहरण सांगतो. पवन दादा, तुमची माझी ओळख नाहीये, एकदम गोड उदाहरण आहे, लक्ष देऊन ऐका. तुम्ही कधी मला बघितलं नाही, मी तुम्हाला कधी बघितलं नाही. मी या परिसरामध्ये आलो, माझ्या गाडीचं चेंबर फुटलं खालून दगड लागल्यामुळं, आणि चेंबर फुटल्यामुळं गाडी थांबली. मी गॅरेजवाल्याला फोन केला, गॅरेजवाल्याने मला 40,000 रुपये सांगितले, पण माझ्याजवळ पैसे नव्हते. तुम्ही टू व्हीलरवर येत असताना मी आवाज दिला, ओ दादा दादा गाडी थांबवा. तर महाराज पाहून तुम्ही गाडी थांबवली, पण तुम्ही कधीच मला बघितलं नाहीये आणि मीही तुम्हाला कधी बघितलं नाही. मी तुम्हाला सांगितलं, ओ ओ ओ ओ दादा, मी आळंदीहून आलोय, माझ्या गाडीचं चेंबर फुटलंय हो, गॅरेजवाल्याने 40,000 रुपये खर्च सांगितला, मला तुम्ही 40,000 रुपये देसाल का? अजिबात नाही. कस काय देणार हो? देऊच शकत नाही ना. एका अनोळखी माणसाला 40,000 रुपये कसे देणार आहे माणूस? देऊच शकत नाही. अरे भिकाऱ्याला 10 रुपये टाकताना 10 वेळेस विचार करणारे भिकारी लोक आपण. आणि एका अनोळखी धोत्रावाल्याला एका भेटीत कस काय 40,000 देणार आहे? पण आता कीर्तन संपलं. पवन दादा, आता तुम्हाला माहिती आहे पुरुषोत्तम महाराजे यूट्यूबवरचे महाराजे, आपल्या बदनापूरला कार्यक्रम झालाय, आमच्या सोमनाथ दादाकडे येतात. याच्यानंतर मी कधीही 10-20 दिवसांना आलो आणि माझ्या गाडीचा प्रॉब्लेम झाला आणि 40-50 हजार रुपये खर्च आला. आणि तुम्ही रस्त्याने जात असताना मी आवाज दिला, ओ दादा, तुम्ही माझ्या कीर्तनाला होते हो, आमदार साहेबाचा कार्यक्रम होता, माझी गाडी खराब झाली हो, मला 50,000 रुपये लागतात. तुम्ही क्षणाचाही विचार न करता खिशात पैसे हात घालसाल आणि मला पैसे द्यासाल. आता तुमची माझी काय झाली ओळख दादा? काय झाली? ओळख झाली. बरोबर आहे का नाही? तुम्हाला माहिती आहे, यानं पैसे बुडवले तरी ताण नाही, आपण याच्याकडून 2-3 कीर्तन फुकट करून घेऊ. आता काय झाली? ओळख झाली. तशी देवाला ओळख द्या ना तुम्ही. देवाला काय द्या? ओळख द्या. अनोळखी तुम्ही काही केलंच नाही देवासाठी आणि मागणार कोणत्या तोंडानं? जनाबाई देवाला सांगते, ए पांडुरंगा, तुझ्यासाठी काय नाही केलं रे आम्ही देवा? जनी म्हणे देवा झाले मी येशवा, रिघाले केशवा घर तुझे, पंढरीच्या पेठे मांडियेला पाल, मनगटावरी तेल घाल कोणी, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य. अरे देवाला काहीतरी सांगावं लागल. तुकोबरायच्या वंशामध्ये जन्माला आले, त्या वंशाचे पूर्वज आहे विश्वंभर बाबा. थोडं लक्ष देऊन ऐका. तुकोबरायच्या वंशाचे पूर्वज कोण आहे? विश्वंभर बाबा. तुकोबरायच्या वडिलाचं नाव आहे बोलोबा आणि आईचं नाव काय आहे? कनकाई. काय आईचं नाव माया हो? कनकाई. आणि वडिलाचं नाव काय आहे? बोलोबा. बोलोबा प्रत्येक वेळेस पंढरपूरला जायचे आणि पंढरपूरहून घरी आले की आपल्या बायकोला सांगायचे, ए कनकाई, काय त्या पंढरपूरचं वातावरण ग, काय ते महाराज लोकन, काय त्या वाखरीचं रिंगण आणि काय ते घोडे वगैरे सगळं ऐकलं की कनकाई आई साहेबाच्या डोळ्याला धारा लागायच्या. कनकाई म्हणायच्या, मालक 15 दिवसाला पंढरपूरला जाता मला एकदा तर घेऊन जा. सर्व जाणकार मंडळीला माझा प्रश्न आहे, विश्वंभर बाबापासून तर बोलोबापर्यंत नित्य जर पंढरपूरची वारकरी तुकोबरायची परंपरा होती, मग कनकाई आई साहेबाला पंढरपूरला का नेत नव्हते? याचं कारण आहे, महिलांसारखं भाविक, महिलांसारखं धार्मिक
या जगात कोणीच नाहीये. आज जरी आपण आपल्या मंडपाचा सर्वे केला तर 70% मंडप त्यांचा आहे, 30% मंडप पुरुषांचा आहे. रामायणाला सुद्धा महिला पुढंच आहे. बिचाऱ्या तुम्ही म्हणूनच परमार्थ चालू आहे, नाही तर तुम्ही नसत्या ना तर या रामायणचार्यांना डिळेल कथा सांगावं लागली असती. लोकच कोणते महाराज, कारण तुमच्या मागं गावगाडे लय मोठे, तुम्ही दिवसा काही येत नाही. म्हणून महिलांसारखं भाविक, महिलांसारखं धार्मिक या जगात कोणीच नाहीये. पण शास्त्रानं महिलांच्या ठिकाणी एक दोष सांगितलेला आहे. तुम्ही म्हणसाल कोणता दोष आहे? त्या कोणत्याही देवाला न्या, बिचाऱ्या काही ना काही मागितल्याशिवाय राहत. बोलोबाने विचार केला, हिला जर मी पांडुरंगाला घेऊन गेलो आणि हिनं जर माझ्या पांडुरंगाला काही मागितलं तर माझ्या वंशाला बट्टा लागल्याशिवाय राहणार नाही. कनकाई आई साहेबांनी हात जोडले. ओ मालक, काय कमी केलंय तुमच्या पांडुरंगाने मला? 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही, फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाही. बोलोबा म्हणले हीच गोष्ट तू देवाला मागशील म्हणून तुला पंढरपूरला नेत नाही. आता हो नाही करता, हो नाही न हो करता ऐकलं कनकाईचं. जगातला किती जरी मोठा माणूस असेल आमदार साहेब, तर त्याला बायकोचं ऐकावंच लागतं. हा जगाचा नियम आहे. कीर्तनकार फक्त कीर्तना शहाणपणा सांगू शकतो. अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानम ब्रह्म. 11 वाजे लोक ब्रह्माच्या गप्पा करताना घरी गेली बायको म्हणती भोप्या अहम ब्रह्मास्मी. मला एक कळत नाही, भगवान शंकराची बायको भगवान शंकराचं ऐकत नव्हती. आजकालच्या शंकराने अपेक्षा ठेवायची अजिबात नाही महाराज. म्हणून कनकाई म्हणल्या काळजीने काही मागत नाही, तुमच्या गळ्याची शपथ आहे. हो नाही करता नेण्यासाठी तयार झाले. मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेचं स्नान झालं आणि बोलोबा परत म्हणतात, ए कनकाई, काही पांडुरंगाला मागू नको, तुमची शपथ घेते मालक. काय मागणार आहे मी देवाला? काय कमी केलंय तुमच्या देवाने मला? 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही आहे, फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाही. हा, हीच गोष्ट देवाला मागायची नाही. पुंडलिकरायचं दर्शन झालं, चोखोबरायच्या पायरीचं दर्शन घेतलं, नामदेवरायच्या पायरीचं दर्शन घेतल्यानंतर महिलांची बारी वेगळी आणि पुरुषांची बारी वेगळी. परत बोलोबा म्हणतात, कनकाई काही मागू नको मालक, तुमच्या गळ्याची शपथ घेते, आपल्या वंशाला बट्टा लागला असं कोणतंच काम मी करणार नाही. पहिल्यांदा कनकाई आई साहेब पंढरपूरला आल्या होत्या. काय त्या पांडुरंगाचं स्वरूप गोडे महाराज भागवतकार वर्णन करतात पहा. बरहा पीडम नटवर वपु करणयो कर्णिकारं बिभ्रत वासम कनक कपिशं वैजयंती च माला राजस सकुमार मदनाचा पुतळा. देवाचा स्वभाव आहे, एकदा त्याला पाहिलं की दुसऱ्याला काही पाहावंच वाटत नाही. हरिणे माझे भारवित पाहेलिया वेद लावी बैसे जीवे. मी नेहमी माझ्या आवडीची गीत गवळण म्हणत असं सुंदर आहे पहा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन. हा तेने वेधियले मन, तेने वेधियले मन, तेने वेधियले मन. बोला बोला. तेने वेधियले मन, 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 तेने वेधियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन.
तेने वेधियले मन, तेने वेधियले मन, तेने वेधियले मन. जगाच्या मालकाचं ते स्वरूप पाहिल्यानंतर कनकाई आई साहेबाच्या डोळ्याला धारा लागल्या. लक्ष देऊन ऐका बरं, खूप गोड उदाहरण आहे. रडायला लागल्या, तोंड शांत आहे आणि मनातल्या मनात कनकाई आई साहेबाचे विचार चालू आहे. पांडुरंगा किती गोड आहे रे दिसायला तू. विश्वंभर बाबापासून तर माझ्या नवऱ्यापर्यंत म्हणजे पंढरपूरचे तुझे नित्य वारकरी आहे. किती अभागी आहे, मला पहिल्यांदा तुझं दर्शन झालं. हे कुठं चालू होतं? मनातल्या मनात. तोंड कसं होतं? शांत होतं. मनातल्या मनात गोंधळ चालू असताना कनकाई आई साहेबाच्या मनात आलंच, ओ देवा, किती दिवस वारी करायची आम्ही दोघं नवरा बायको थकलो. हे तोंडानं नव्हतं बोलणं चालू, कशात आलं होतं? मनात. कनकाई आई साहेबाच्या मनात आलं, पांडुरंगा किती दिवस वारी करायची आम्ही दोघांनी, चालणं होत नाही त्यांना सुद्धा, मला सुद्धा चालणं होत नाही. ऐक ना पांडुरंगा, तुझा आमचा वंश वाढावा म्हणून नको पुत्र देऊ, पण तुझी वारी खंडित होऊ नये म्हणून एखादा वारकरी पोरगा माझ्या पोटी जन्माला घाल महाराज. कशात आलं? कनकाई आई साहेबाच्या कशात आलं? मला एवढंच सांगायचं, मनात आलेलं जर माझ्या पांडुरंगाला कळतं तर तुम्हाला आणि मला तोंडानं मागायची गरज नाही. कनकाई आई साहेब बाहेर निघून गेल्या, बोलोबा राय दर्शनाला आले. बोलोबाला पांडुरंग परमात्म्याने पाहिल्यानंतर नांबून जयहरी घातला. ओ बोलोबा जयहरी. बोलोबाला कळलं कनकाईनं काहीतरी मागितलं आहे. कनकाईला आवाज आला, कनकाई. जी मालक. काही मागितलं का पांडुरंगाकड? मालक तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते काहीच मागितलं नाही. मग पांडुरंग परमात्म्यावर बोलोबा रागवले, हे पांडुरंगा, जर माझ्या पत्नीने काही मागितलं नाही तर मान वर करून मला जयहरी का केलास? कारण की भक्तीचं ओझं एवढं झालं होतं की ज्या ज्या वेळेस बोलोबा पांडुरंगाच्या मंदिरात यायचे त्यावेळेस पांडुरंगा खाली पाहिजे का? भक्तीचं ओझं. आज पांडुरंग परमात्म्याने जयहरी घालून सांगितलं म्हणे, ओ बोलोबा आज मी व्याजासहित नील झालो म्हणे. पण झालं काय? कनकाई आई साहेबाच्या मनात आलेलं होतं. मला एवढंच सांगायचं गाड्यांनो, मनात आलेली इच्छा जर माझा पांडुरंग परमात्मा पूर्ण करत असेल तर तुम्ही आणि मी तोंडाने देवाला काही मागू. चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ. सिद्धी. बस मनात आल्यानंतर पांडुरंग परमात्मा आपली इच्छा पूर्ण करतो. अशा पवित्र वंशामध्ये माझ्या तुकोबरायचा जन्म झालाय आणि त्या तुकोबरायच्या गाथ्यामध्ये एक अभंग आहे, काही मागणे हे वडिलाचे रीत जाणत असो. तुकोबराय छातीला हात लावून सांगतात, ओ देवा, आमच्या वाड वडिलाची रीत आहे, काही मागायचं नाही. त्या जगद्गुरु तुकोबरायचा गाथा जर पाहिला तर 125 म्हणजे 125 अभंग मागणी प्रकरणातील किती आहे. मग पहिला प्रश्न असा निर्माण होतो, मागणारे जगद्गुरु तुकोबराय खरे का न मागणारे जगद्गुरु तुकोबराय खरे? थोडा अभंग समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मागण्याची आस पाहे मुखाकडे, काही मागणे हे आम्हा अनुचित, आणि वडिलाची रीत ए देवा, अनुचित तुला काही मागणार नाही पण उचित मात्र मागितल्याशिवाय राहणार नाही. आता अनुचित म्हणजे काय आणि उचित म्हणजे काय एकदम सोपं करून सांगतो, थोडं लक्ष द्या फक्त कीर्तनाकडे. एखाद्या मायमाऊलीची साडी फाटली आणि तिनं आपल्या नवऱ्याला सांगा, ओ मालक, बदनापूरच्या बाजारात जा आणि मला 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी उचित आहे माया हो का अनुचित आहे? तिला शेतात जावं लागतं, काम करायला जावं लागतं, तिनं नवऱ्याला सांगावं, मालक, फाटकी साडी जर लोकांनी पाहिली तर लोक तुम्हाला नाव ठेवतील, बाजाराला जाऊन मला 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी उचित आहे का अनुचित आहे माया हो? कस कायच आरक्षण दिलं सरकारने, यांना काही कळत नाही पण दिलं. बरोबर आहे का नाही? फक्त सरकारला माझी विनंती आहे, अवयष्ट्या फुकट केल्या महाराजांना. अजून जर यांना
25-30% आरक्षण भेटलं आमदार साहेब, आपल्याकडे 2च काम येणार आहे, धुणं धुवायचे चपात्या करायचे. हो ना, खरं सांगतो तुम्हाला. उद्या या म्हणतील मी कीर्तनाला चालले तेवढे मांडे घासून घ्या म्हणतील या. बरोबर आहे का नाही? नाही, खरं सांगतोय तुम्हाला. अनुचित काय आणि उचित काय मी तुम्हाला सांगत होतो. एखाद्या माय माऊलीची साडी फाटली, तिनं आपल्या मालकाला सांगावं, मालक बाजारात जाऊन मला 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी कशी आहे? उचित आहे. कशी आहे? उचित आहे. आणि त्याच माय माऊलीने आपल्या नवऱ्याला सांगावं, मालक 2 तास झाले त्या बकेटमध्ये तेवढी साडी भिजत घातली, तेवढी पिळून काढा. ही कशी आहे? सोपं आहे ना महाराज, एवढं काही अवघड नाही. तुकोबराय सांगतात, अनुचित संसाराविषयी मी तुला मागणार नाही, पण उचित परमार्थाविषयी मी तुला मागितल्याशिवाय राहणार नाही. आणि काय जगद्गुरु तुकोबराने मागणी मागितलेली आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. एकदा आमच्या देशमुख बापूसाठी टाळी वाजवा महाराज. वा वा. एवढं वय झालं म्हाताऱ्याचं पण आवाज नाही म्हातारा झाला महाराज. वा. सोनं आहे, 24 कॅरेट सोनं आहे महाराज. काय 24 कॅरेट. तुमच्या बदनापूरचा आवाज सगळीकडेच आहे महाराज. बरोबर आहे का? बरोबर आहे. नाही नाही, आकाशवाणी कलाकार आहे. कोणते? आकाशवाणी. पण खरं सांगा, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणीतरी गायक म्हणेल का महाराज त्यांना? किती राहणं साध्यमान आहे. खरं सांगू का महाराज, आमच्या संप्रदायातले लोक उगा आता आम्ही महाराज लोकांनी थोडं राहण्याची शायनिंग बदलली महाराज. नाही तर हे जुने लोक यांनी परमार्थ टिकून ठेवला महाराज. मी आळंदीला जाण्याच्या अगोदर माझ्या गळ्यामध्ये सुद्धा माळ नव्हती, तेव्हा विलास बापू आमच्या गावाला सप्त्याला यायचे महाराज. लोक राहायला घरात सुद्धा नव्हते ठेवत. अनिरुद्ध महाराजांनी यांनी आमच्या गावाचा सप्ताह सुरू केला, त्यावेळेस यांना एका मंदिरावर ठेवलं होतं. कुठे ठेवलं होतं महाराज? आज आपल्यासाठी खूप चांगले दिवस आहे. हे जेवढे तरुण गायक कीर्तनकार मंडळी ना, आपल्या बापदादाने खूप काही कष्ट केले, तेव्हा कुठे एवढे चांगले फळं खायला भेटतायत महाराज आपल्याला. खरं सांगतो तुम्हाला, यांनी बेसनावर सप्ते केलेले. आपल्याला 1000 कमी जमत नाही. किती भाग्यवान आहे आपण, पाहतो. बरोबर आहे का नाही? हेची दान दे का देवा, तुझा विसरण व्हावा. जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहेत आणि पांडुरंग परमात्म्याला सांगतात, ए पांडुरंगा, काहीच अपेक्षा नाही गाड्या मला तुझ्याकडून, फक्त एवढीच विनंती आहे, तुझा विसरण व्हावा.
पहिला प्रश्न निर्माण होतो की जगद्गुरु तुकोबरायासारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये देवाचा विसर कसा होईल? गोविंद असनी गोविंद शैनी गोविंद त्या मनी बैसला असे, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही, रात्रंदिवस तुकोबराय देवाचा. दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा धंदा धंदा, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, हाची धंदा, हाची धंदा. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, रात्रंदिवस देवाचं चिंतन करणारे तुकोबराय देवाला म्हणतात, तरी कसं तुझा विसर न व्हावा. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये देवाचा विसर येतो बरं महाराज. ज्यावेळेस मनुष्य सुखामध्ये येतो, ज्यावेळेस मनुष्य संपत्तीवान होतो, ज्यावेळेस मनुष्य सत्तेत येतो, त्यावेळेस मनुष्य देवाला विसरतो. एक स्वभाव आहे माणसाचा. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, जो सुख में सुमिरन करे, तो दुख काये को होई. दुःखामध्ये मनुष्य एकदम देवाच्या जवळ असतो, पण दुःखामध्ये देवाचं चिंतन करतो, पण सुख आलं की मनुष्य देवाला विसरतो. ज्यावेळेस हस्तिनापूरचे राजे झाले 5 पांडव, त्यावेळेस कुंती माता देवाला सांगते, देवा जोपर्यंत दुःख होतं तू तोपर्यंत आमच्या सोबत होता. सुख के माते सील पडे जो, हरि हृदय से जाए, बलवारी वो दुख दिजो, जो पल पल नाम जपाय. किती गोड श्लोक आहे. विपदः संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरु, भवतो दर्शन यश्यात पुनर्भव दर्शनम. देवा माझ्या जीवनामध्ये दुःख दे, कारण दुःखामध्ये मनुष्य देवाच्या जवळ असतो. म्हणून बाकीचं काही तुम्हाला मागायची गरज नाही महाराज, न मागता सगळं दिलंय हो देवानं. अरे तुमच्या तोंडामध्ये दात नव्हते तेव्हा आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती केलेली माझ्या पांडुरंगाने. जब दंत नहीं थे तो दूध दिलाया, तोंडामध्ये दात नसताना आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती करणारा जगाचा मालक, तोंडामध्ये दात आल्यानंतर तुमच्या जेवणाची व्यवस्था करणारच आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, संसाराच्या बाजारामध्ये ज्या गोष्टी भेटतात त्या मागू नका. या संसाराच्या बाजारामध्ये जे भेटत नाही ते मागा. निश्चित माझ्या जगाच्या मालकाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून देवाला जर मागत असताना दुर्बुद्धी ते मना कदा नोपजो, बस मागत असताना देवाला एवढंच मागा, हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. आणि सर्व मंडळीला माझी विनंती आहे, तुम्हाला कोणाचाही विसर पडला तरी चालतो, पण देवाचा विसर जीवनामध्ये पडू देऊ नका. ज्या दिवशी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाचा विसर पडल, त्या दिवशी लिहून ठेवा काळजावर माझं एक वाक्य, त्या दिवसापासून तुमच्या अधोगतीला सुरुवात झाली समजून चला. अख्खं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, तालुका तुमच्या विरोधात जाऊ द्या, जिल्हा विरोधात जाऊ द्या, महाराष्ट्र विरोधात जाऊ द्या, अख्खा देश तुमच्या विरोधात जाऊ द्या, फक्त देव तुमच्या सोबत असू द्या. जाको राखे साईया मार न सके, जो जग बैरी होय पर बाल न बाका होय. पण लक्ष देऊन अख्खा जग तुमच्या सोबत आहे. आणि देवानं जर तुमच्याकडून पाठ फिरवली ना महाराज, तर या विश्वाच्या पाठीवर तुम्हाला कोण वाचवणार आहे. रामायणातला किती गोड प्रसंग आहे, लक्ष देऊन ऐका. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं, सायंकाळची वेळ आहे. जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे, उद्याच्या युद्धाची तयारी चालू आहे. भाल्यातला बाण काढला आणि ते त्या दगडावर बाण, प्रभू रामचंद्र त्या बाणाला टोक लावत होते. टोक लावत असताना तो बाण लाल बुंद झाला, म्हणून प्रभू रामचंद्राने तो बाण घेतला आणि एका चिखलामध्ये घातलाय. 10-5 मिनिटं झाले, चिखलातला बाण काढला तर त्या बाणाला रक्त लागलेलं होतं. काय लागलेलं होतं? रक्त. निश्चित माझ्या प्रभू रामचंद्राचं अंतकरण भरून आला. अरे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालंय. चिखलामध्ये हात घातला तर रक्तानं माखलेलं बेंडूक होतं. थर 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 कापत होतं, शेवटचे श्वास मोजत होतं. जगाच्या मालकाने त्या बेंडकाला आपल्या हातावर घेतलं आणि जगाच्या मालकाने त्या बेंडकाकडे पाहून जगाच्या मालकाच्या डोळ्याला धारा लागल्या. आणि प्रभू रामचंद्र त्या बेंडकाला सांगतात, ए बेंडका, ए बेंडका,
कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस रे तू. आज एवढा मोठा अनिदार बाण तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? काय प्रश्न केला होता प्रभू रामचंद्रांनी? अरे कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस तू. आज एवढा मोठा अनिदार मी बाण तुझ्या पाठीत टोचला तरी तू ओरडला का नाहीस? त्यावेळेस बेंडकानी जे उत्तर दिलं ते उत्तर किती गोड आहे महाराज. बेंडूक जगाच्या मालकाकडे पाहत होतं ना, हसत होतं आणि प्रभू रामचंद्राला ते बेंडूक सांगत होतं, ओ देवा, ज्याच्या नावाने हाक मारायची देवा, ज्याच्या नावाने धावा करायचं देवा, तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर धावा कोणाच्या नावानं करायचा हा पहिला प्रश्न निर्माण होतोय. मी नेहमी सांगत असतो, सरकार शेतकऱ्याच्या विरोधात गेल्यानंतर आतापर्यंत शेतकरी कधीच दुःखी झाला नाही महाराज. पण ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या विरोधात निसर्ग जाईल त्या दिवशी शेतकऱ्यासमोर पहिला प्रश्न निर्माण होतो, आपण आपलं घरानं कोणासमोर सांगायचं महाराज. सरकार जाऊ द्या हो, तुमच्या कापसाला भाव नसेल तुम्ही आंदोलन करू शकता, तुमच्या सोयाबीनीला भाव नसेल तुम्ही रस्ता रोको करू शकता, तुमच्या कांद्याला भाव नसेल तुम्ही मार्केट बंद पाडू शकता. पण ज्या दिवशी कारण नसताना, गरज नसताना ढगफुटी होईल, गारपीट होईल आणि तुमच्या मालाचं नुकसान होईल, त्या दिवशी महाराज कोणाच्या समोर जायचं? शेतकऱ्याने कोणासमोर दुःख सांगायचं? मी सोयाबीनीच्या वेळेस त्या परभणी जिल्ह्यात एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो. मी नारदाच्या गादीवरून सांगतो महाराज, शेतकऱ्यासारखा समाधानी माणूस आणि शेतकऱ्यासारखा संयमी या जगात कोणीच नाहीये महाराज. एका साधूचा अंतकरण जसं असतं ना, त्याच्यापेक्षा यत किंचित थोडं शिल्लक आहे पण कमी अजिबात नाहीये महाराज. 20 एकर सोयाबीन होती आणि पाणी पडल्यामुळे त्या सोयाबीन मध्ये कमरा इतकाला पाणी होतं. गुळाचा चहा प्यायचा म्हणून आम्ही एका ठिकाणी गाडी थांबवली, ड्रायव्हरला म्हणलं थांबव, आणि तो शेतकरी डोक्याला हात लावून बसला होता. आणि मी त्याच्याकडे गेलो, म्हणलं ओ दादा या ना महाराज, मला पाणी बिनी पाजलं. कुठं चालले म्हणलं गंगाखेडला कीर्तने. आणि मी त्याला विचारायला सुरुवात केली, म्हणलं का हो तुमची 20 एकर सोयाबीन पाण्यात गेली, आता कसं व्हायचं, खर्च किती केला? तो म्हणे महाराज 3-3.5 लाख रुपये खर्च केला हो, लोकांकडून 3 रुपये टक्क्यानं पैसे काढले महाराज, आणि आता नेमकी सोयाबीन घरात आणायची आणि हे असं नुकसान झालं. पण तो हसला माझ्याकडे पाहून, म्हणे महाराज जाऊ द्या हो, ह्या वर्षी नाही सोयाबीन होणार. काय अंतकरण आहे शेतकऱ्याचं, लक्ष देऊन ऐका. तो शेतकरी मला सांगतो, म्हणे महाराज जाऊ द्या, या वर्षी नाही सोयाबीन होणार, नाही आमच्या लेकराला नवीन कपडे मिळणार, नाही घरी दिवाळी, नाही गोडधोड खायला भेटणार. पण महाराज तुम्हाला सांगू का, या वर्षी सोयाबीन जरी नाही झाली तरी चालती, पण कमीत कमी माझ्या जनावराला भूत जरी झालं तरी माझ्यासारखा भाग्यवान या जगामध्ये दुसरा कोणीच नाहीये. मी नारदाच्या गादीवरून सांगतो महाराज, माणसानं सगळं काही आपण शेतकरी होऊ नये महाराज. तुम्ही म्हणसाल असं कसं बोलता? हो, मी खूप जाणीवपूर्वक बोलतोय. सोयाबीन लावायची आपण, तिला खत पाणी आपण घालायचं, तिला शिपायचं आपण, ती काढायची, ती घरात आणायची, आणि ज्याला शेती नाही तो तुमच्या सोयाबीनचा भाव ठरवणार. अजब तुझे सरकार, यालाच तर म्हणतात ना महाराज. धुंद झाला ओ बस, हे पुण्यवंत पाताळ लोकिनीला हेच आहे ना ते, ज्याला कांद्याविषयी माहिती नाही. मला तर हसूच येतं महाराज. आता नानाची नामची दिंडी सोबतच आहे, जे कधीच दिंडीला जात नाही, ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही, त्याला मीडियावाले विचारतात वारीविषयी तुमचं काय मत आहे. आता त्याला काय डोंबलं कळणार आहे? ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला काय डोंबलं कळणार आहे? जे मुक्कामाच्या ठिकाणी लॉजवर झोपताय नालायक, आणि मीडियावाले म्हणतात सांगा ना तुमचं वारीविषयी काय मत आहे. आता त्याला काय कळणार आहे? अरे वारीविषयी जर माहिती विचारायची असेल तो जो 15 दिवसाचा वारकरी आहे, त्या वारकऱ्याकडे एखाद्या मीडियावाल्यांनी जावं त्याला विचाराव या पंढरपूरचा आनंद काय आहे महाराज. अरे ज्याला त्याचं गंध नाहीये, जो एसटीनं प्रवास करतो, जो फक्त सेल्फीसाठी 2-4 पावलं चालतो आणि परत गाडीत बसतो, अशा बावळटाला विचारून वारीचं महत्व नाही कळणार महाराज. सगळं उलटच चाललंय हो. विठ्ठल 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 कुंडली कवरदा पंढरीनाथ सद्गुरु छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणून सगळं काही झालं चालतं जीवनामध्ये, देवाचा विसर नका पडू दे महाराज. ज्या दिवशी देवाचा विसर पडला त्या दिवशी समजून चला तुमची अधोगती सुरू झाली. आणि देवाचा विसर सहज पडतो माणसाला. थोडं जरी पैसा आला तरी मनुष्य देवाला विसरून जातो महाराज.
अरे महिन्यातून 4 कीर्तन जरी केले तर त्याला पंढरपूरला पायी चालायची लाज वाटते महाराज. त्याला वाटतं आता मी कीर्तनकार आहे. अजिबात नाही महाराज. तुम्हाला एक सांगू का, माना ना माना, इथं जेवढे काही गायक वादक कीर्तनकार मंडळी आहे तुम्हाला मानावंच लागेल. मी सांगतो ते खरं सांगतोय तुम्हाला. तुम्ही जर खरे जातीवंत महाराज असाल तर तुम्ही ज्ञानोबरायचा समाधी सोहळा सोडून आणि आषाढीचे वारी सोडून कधीच आपण घरी थांबायचं नाहीये. आपले म्हातार बाबा मरण पावले जालन्याचे, खूप कडक म्हातारं होतं. ते म्हातारं सांगायचं की आषाढी वारी सोडून जो गावाकडे कीर्तन करतो तो कीर्तनकार नसून तो संप्रदायातला बैलच आहे महाराज. काय अरे वर्षभर ज्ञानोबराय तुकोबरायच्या जीवावर खातोय महाराज आपण. बरं आम्ही वारीत असतो हे स्टेटस ठेवतो आम्ही दशक्रिया विधीला चाललो. अरे हलकट कळलं तर पाहिजे ना. ज्ञानोबराय तुकोबराने आपल्याला मोठं केलेलं आहे. समाजाने तुम्हाला कोणाला मोठं केलेलं नाहीये. कोणता आमदार तुम्हाला मोठं करू शकत नाही, कोणता खासदार नाही, कोणता नगराध्यक्ष नाही, कोणता जिल्हा परिषद नाही, कोणता सरपंच नाहीये. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराला, गायक वादकाला, भागवताचार्याला, रामायणाचार्याला जर कोणी मोठं केलं असेल तर ते फक्त आपल्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी केलेलं आहे. म्हणून पहिला विश्वास आपल्या ज्ञानोबरावर तुकोबरावर ठेवायचा आणि मग नाही तिकीट भेटलं तर यांचा विचार करायचा. ही वस्तुस्थिती. म्हणून माझी विनंती, लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नका ऐकू, लोक काय म्हणतील म्हणून माळ नका घालू, लोक काय म्हणतील म्हणून परमार्थ नका करू. देव काय म्हणल म्हणून परमार्थ करा. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही गड्यांनी. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीनं परमार्थ केला पाहिजे. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायांनो, एक छोटंसं उदाहरण तुम्हाला विचारतो. तुमचा अपमान होईल असा प्रश्न नाही करणार, पण एकदम सोपा प्रश्न आहे. जी उत्तर देईल तिला सोन्याचं नाणं आमदारातर्फे मी सप्रेम भेट देतो. ऐका आता लगेच देतील त्या उत्तर. कारण सोनं एवढं आवडतं ना महाराज. हा 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 हा. आपल्या तिकडं एखादी म्हैसले पळायला लागली तिच्या गळ्यामध्ये आपण काय देतो, काय असतं, लोडणं. एखाद्या मायमाऊलीला उभं करा आणि तिला म्हणा मावशी हे 50 किलो सोन्याचं लोड नाही. बाईची मान मोडल पण नाही म्हणणार नाही, एवढं सोनं आवडतं. एक छोटासा प्रश्न आहे, आपल्या नवऱ्याला जी भाजी आवडती ती बायकोनं करावं का तुम्हाला जी आवडती माया होती तुम्ही करावं? बोला आता. एवढ्या शिट्टी मारायला लागला नाही हो. आपल्या नवऱ्याला जी भाजी आवडती, ट्रबल कमी कर याचा थोडा, ती तुम्ही कराव का तुम्हाला जी आवडती ती तुम्ही कराव? नवऱ्याला जी. संपलं उदाहरण माझं. नवऱ्याला जर शेवग्याच्या शेंगा आवडत असेल, तुम्ही जर पाट्यावर शेंगदाणे कुटून वगैरे मस्त मसाला टाकून शेवग्याच्या शेंगा डबा जर त्याला दिला तर दुपारच्या सुट्टीमध्ये तो लोकांना सांगतो, अय दररोजच्या 2 चपात्या खातो, आज मी 4 चपात्या खाल्ल्या. का? माझ्या बायकोनं माझी काय दिली? आवडती भाजी. संपलं उदाहरण. कीर्तनाकडे या. नवऱ्याला आवडती भाजी जर बायकोने केली तर नवरा प्रसन्न होतो. हा संसार आहे. तर देवाला आवडतो तसा परमार्थ भक्ताने केल्यानंतर देव का प्रसन्न होणार नाही? म्हणून देवाला जे आवडतं, देवाला काही नाही आवडत. आवडे देवासी नामाचा उच्चार, बस देवाला नामाचं चिंतन आवडतं. बाकी काही करू नका. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. आपण गायन करत नाही असं नाही महाराज, ढिगानं गायक झालेले. कबीर महाराज सांगतात, सूर अनेक फिरे कन मागत पैपत सूरस स्वाद कहा, कुनी ताल मदिरा बजाती फिरे, मीरा मत वारिसी चाह कहा, सिय राम कथा कितनों ने लिखी, पर तुलसी जैसी मर्याद कहा, नरसिंह बसे प्रतिखंबन में, पर काढ़न को प्रल्हाद कहा. गाणारे कीर्तनात आहे, गाणारे रामायणात आहे, गाणारे भागवताचे, पण सुरदासजीचे गात होते ते आपण गाऊ शकत नाही महाराज. सुरदासजी देव खुश व्हावा म्हणून गात होते, आपण लोक खुश व्हावं म्हणून गातो, त्याच्यामुळे आपला प्रभाव पडत नाही. एक प्रमाण आहे गाथ्यामध्ये, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई
होई देवा ऐसे बोले नामदेवरायच्या कीर्तनामध्ये देव एवढा नाचत होता, नुसता नाचत नव्हता, नाचता नाचता कधी पितांबर देवाचा गळून जात होता कळ सुद्धा. काय नामदेवराय भाग्यवान असेल महाराज, नामदेवरायच्या कीर्तनात देव नाचत होता. एवढे अभागी कीर्तनकार आहोत आम्ही, आमच्या काल्याच्या कीर्तनात लोक झोपतात महाराज. 2-4 दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तन झालं आमदार साहेब माझं. एक मायमावली माझ्याकडे आली, मराठवाड्यातली होती ती, बीड जिल्ह्यातली. आपल्या परिसरात एक नेम आहे, वयस्कर मायमावली असेल तर ती आपल्या गालावून हात फिरवते ना, लेकरू कुठं चाललं की फिरवते, तो नेम आहे एखाद्या मायमावलीचा. तिने माझ्या गालावून हात फिरवला आणि मला म्हणे महाराज. म्हणलं काय ग माय, किती गोड कीर्तन करतोस रे तू. मी लगेच खाली बसलो, आईचं दर्शन घेतलं. म्हणलं आई काय आवडलं ग तुला माझ्या कीर्तनातलं. ती म्हणे हे बघ भाऊ, मी काय शाळेत गेलेली आहे का काय, मी एकदम अनाडी बाई रे, पण मला एवढं कळतं म्हणे की मी तुझ्यासारखा कीर्तनकार नाही पाहिला महाराष्ट्रात. मग तर माझी श्रद्धा अजूनच वाढली, नेमकं काय आवडलं असेल म्हातारीला. मग मी म्हातारीला म्हणलं तुला गायन आवडलं, आईचं गीत आवडलं, बनायंगे मंदिर आवडलं, नेमकं काय आवडलं. काहीच कळत नाही म्हणे बाळा मला, फक्त मला एवढंच कळतं की तुझ्यासारखा कीर्तनकार कोणीच नाहीये. मी परत आजीला विचारलं, ओ म्हणे माय सांग ना तुला काय आवडलं. काही नाही म्हणे भाऊ, घरी 4-4 झोपीच्या गोळ्या घेऊन सुद्धा मला झोप येत नाही. काय म्हणली ती, घरी 4-4 झोपीच्या गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही. अरे तू नुसतं रूप पाहता लोचिनी म्हणली तरी मी घोरायला लागले, काय ताकद आहे म्हणे तुझ्या वाणीत. गुणगाईन आवडीनं परमार्थ करा महाराज. आवडीनं जर परमार्थ केला तर निश्चित माझ्या जगाच्या मालकाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. माझी विनंती गड्या तुम्हाला, परमार्थ थोडा करा गड्यांनो, जास्त नका करू, पण परमार्थ हा प्रेमानं करा, आवडीने करा. दररोज कीर्तनातून सांगतो, अरे आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है गड्यांनो. म्हणून परमार्थ भावनेनं करा महाराज. भाव बळे आकळे ए रविना भावे गावे गीत शुद्ध करून या अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी. एक हिंदी भजन किती गोडे पहा. भाव का भू मैं बस भाव ही एक सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. भाव बिन कुछ भी वो देवे मैं कभी लेता नहीं, भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है. भाव का भूखा हूं मैं बस भाव ही एक सार है. आज परमार्थ एवढा वाढलाय ना महाराज, आज या धर्ममंडपामध्ये बसायला जागा नाहीये. जेवढे लोक आत बसलेले तेवढेच माझे माता मावल्या पुरुष मंडळी बाहेर बसलेले. परमार्थ खूप वाढलाय. अरे पूर्वी 10-5 गाव मिळून एक सप्ताह व्हायचा, आता एवढे सप्ते वाढले. माणसं मेले की कीर्तने, माणसं जलमले की कीर्तने. अरे त्या पश्चिम महाराष्ट्रात जर गेले तर हळदी निमित्त कीर्तने, वराती निमित्त कीर्तने. आता वराती निमित्त कुठं कीर्तन असतं गाव महाराज. 90 वर्षाच्या डंगऱ्याचा वाढदिवस आणि कीर्तन आपलं. त्यांना अख्खं गाव खाल्लेलं असताना आम्ही म्हणतो साहेबासारखा माणूस नाही. आता काय बॉम्ब पाडायची काही कळत नाही. अवघड काम आहे ना महाराज. मी खरं सांगू का, कीर्तनकार झाल्यापासून 100% खोटं बोलावं लागतं आमदार साहेब. जसं तुम्हाला ना सेम टू सेम वस्तुस्थिती महाराज. आता परवा दिवशी एका मूर्खाचा वर्ष श्राद्ध केलं. फेटा बांधता पोराला म्हणलं का रे म्हातारं काय करत होतं. काही नाही म्हणे महाराज, आपलं म्हातारं 1 नंबरचं बेवडं होतं म्हणे. म्हणलं मेलं कशानं. काही नाही, पेऊन रस्त्याने येत असताना एका ट्रकवाल्यानं उडवलं, म्हातारं टायरच्या खाली गेलं आणि जागीच मेलं. आता ते दारू पिऊन मेलं होतं आणि मी त्याच्या पुण्यतिथीला अभंग घेतला. याजसाठी केला होता आटा, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा. मी माझ्या मनातल्या मनात मला शिव्या देत होतो, पुरुषा काय वाईट दिवस आले रे तुझ्यावर. 40 आणि 50 हजार रुपयासाठी बेवड्याला सुद्धा वैकुंठवाशी म्हणायची वेळ आली महाराज. कठीण ताळ झाला. तुकोबरायने जीवनामध्ये ती गलती कधीच केली नाही मला. तीक्ष्ण उत्तरे
कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव तुम्ही ऐकून असाल. शिक्षण महर्षी होते ते. मला वाटतं सांगली जिल्हा आहे त्यांचा. कोणता जिल्हा आहे? सांगली. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवनातला एक प्रसंग आहे, थोडं लक्ष देऊन कीर्तन ऐका. कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा बांधण्यासाठी एक संकल्प केला आणि घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे घरोघरी जाऊन धान्य गोळा करू लागले. एका गुजरातच्या शावकाराला कळालं, त्यानं पाटलाला आवाज दिला, ओ पाटील, किती दिवस असं धान्य गोळा करणार आहे आणि कधी ती शाळा पूर्ण होणार, कधी गोरगरिबाचे मुलं त्या शाळेत शिक्षण घेणार? सेवकाला आवाज दिला, ए अरे कोण आहे रे तिकडं? कपाटातून चेकबुक घेऊन ये. चेकबुक काढलं, सही केली आणि तो चेक कोणाच्या हातात दिला? कर्मवीर भाऊराव पाटलांच्या हातात दिला. पाटील, जेवढी अमाऊंट टाकायची तेवढी अमाऊंट टाका, त्या शाळेचं काम पूर्ण करा. फक्त माझी विनंती तुम्हाला. काय विनंती आहे? त्या शाळेला जे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय नाव दिलंय ते नाव कट करा आणि माझ्या बापाचं नाव त्या शाळेला द्या. कर्मवीर भाऊराव पाटील होते महाराज, ते ज्यांच्या रक्तातच पाटील की ते कसे वागतील महाराज? नेम आहे ना तो. चेक घेतला, 10-12 तुकडे केले आणि त्या शावकाराच्या अंगावर फेकले. शावकार, ती शाळा बांधण्यासाठी या कर्मवीर भाऊराव पाटलाला प्रत्येकाच्या दारात जायचं काम पडलं तरी चालेल. ती शाळा बांधण्यासाठी या कर्मवीर भाऊराव पाटलाला प्रत्येकाच्या दारात भीक मागायचं काम पडलं तरी चालेल. याच्या पुढे जाऊन सांगू, त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या शावकाराला सांगितलं, शावकार, ती शाळा बांधण्यासाठी या कर्मवीर भाऊराव पाटलाला स्वतःच्या बापाचं नाव बदलायचं काम पडलं तरी चालेल, पण शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव बदलणार. एवढं तिखट असावं महाराज, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जर कोणी तुमच्या धर्माचा विरोध करत असेल, जर कोणी तुमच्या ज्ञानोबराय तुकोबरायचा विरोध करत असेल, संप्रदायाचा विरोध करत असेल, तर सर्वांना माझी विनंती आहे, तो तुमचा बाप जरी असला तरी त्याचा विरोध करायला शिका. मी दररोज कीर्तनातून सांगतो, काय झालंय माझ्या हिंदू धर्मातल्या लोकांना कळत नाही महाराज. आज अख्खा महाराष्ट्र नव्हे भारत देश नवीन वर्षाची सुरुवात आज संध्याकाळी दारू पिऊन करतोय महाराज. माणूस कोठं चाललोय आपण? इंग्रजांनी फक्त 150 वर्ष राज्य केले, पण ते संस्कार काही अजून तुमच्या आणि माझ्या अंतःकरणावरती गेले नाहीये. अरे एखादं 50 लाखाचं जर घर तुम्ही बांधलं आणि त्या घरामध्ये जर वास्तुशांती करून गेले, तर ज्या दिवशी वास्तुशांती त्या दिवशी आपण नवे कपडे घालून त्या घरामध्ये प्रवेश करतो. अरे मग 50 लाखाच्या घरामध्ये जात असताना नवी साडी घालून जातो, नवे ड्रेस घालून जातो, तर नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना दारू पिऊन मांसाहार करून तुम्ही कसा पदार्पण करता? माझी सर्व तरुणांना विनंती आहे, तरुणांनो, 31 जानेवारी, 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी हे हिंदू लोकांचं नवीन वर्ष नाहीये. जो स्वतःला हिंदू म्हणून घेतो त्या सर्व हिंदू लोकांचं नवीन वर्ष फक्त आणि फक्त गुढीपाडवाच आहे. ठीक आहे, कॅलेंडर नुसार कालाय तस्मै नमः, जगाच्या सोबत चालायचं ना तुम्हाला आणि मला, निश्चित चाला. पण 31 डिसेंबरला संकल्प करा की देवा 2023 मध्ये मी खूप चुकीचं वागलो, 2024 मध्ये मी अजिबात चुकीचं वागणार नाही. संकल्प करा महाराज. तिथं विनंती करा, देवाला सुद्धा सांगा, देवा 2023 मध्ये मी खूप मांसाहार केला, मी दारू पिली, पण 2024 मध्ये मी दारू पिणार. असा चांगला संकल्प घेऊन जर तुम्ही गेले ना तर मला खूप आनंद वाटेल. मला आमदार साहेब, तुम्ही कार्यक्रम ठेवला चांगली गोष्ट आहे, पण कार्यक्रम अशा तारखेवर ठेवला, ती तारीख मला खूप आवडली महाराज. खरं सांगतो, नवीन वर्षाची सुरुवात, जुन्या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात. आज तुम्ही माना ना माना, इथं जर 1000 तरुण बसलेले असतील तर ते तरुण आज धाब्यावर जाण्यासाठी थांबले. दारू न पिता जर ते कीर्तनात बसले असतील तर हे सगळं जर पुण्य लागत असेल तर ते फक्त तुम्हाला लागतंय महाराज. निमित्त जरी तुमचं असलं तरी आज एवढा अथांग समाज हा धर्म मंडपामध्ये ठेवलाय, आणि तो सुद्धा आज बघा ना तुम्ही, आज फक्त आता तुम्ही पहा याच्यावर आपल्या उद्यावर किती लोकांचे अपघात होतात, किती लोक ॲक्सिडेंटमध्ये जातात. नका रे असं करू पोरांनो, विनंती तुम्हाला. अरे भारतासारख्या पवित्र देशामध्ये जन्माला आलेलो आहे गड्या आपण. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. या भारतासारखी विचार प्रणाली या जगात कोणाचीच नाहीये. बसणाऱ्या पोरांनी कधी विचार केला का भारत माता ही संज्ञा तुम्हाला का आहे? कधी विचार केला माता ही संज्ञा आपल्या भारतीयांना का आहे? याचं कारण, अरे हा भारत देश एवढा चांगला आहे, जे लोक आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच रे. जे लोक
आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच, पण जे पाकिस्तानी सैन्य माझ्या हिंदू जवानांना गोळ्या घालतंय त्या पाकिस्तानी सैन्यांना सुद्धा दिवाळीची पहिली मिठाई देणारा जर या जगातला पहिला देश कोणता असेल तर तो फक्त भारत देश गड्यानो. कोणता आहे? भारत देश. भारतासारखं काय किती जरी वर्णन केलं तरी थोडंच आहे महाराज. आपण शाळेत गेल्यानंतर आपल्याला क ख ग वगैरे नाही शिकवलं, 1 2 3 4 नाही शिकवलं, ABCD नाही शिकवली. पहिलं तुमच्या सरांनी हात पुढं करायला लावला आणि म्हणलं मन इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियस आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे. या विचाराने जर हा भारत देश चालला महाराज तर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप चांगले. म्हणून सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, परमार्थ करा पण परमार्थ प्रेमानं करा, आवडीने करा. आज परमार्थात गर्दी खूप वाढली गड्यानो, पण दिवसांदिवस परमार्थातली गर्दी कमी होत चालली आहे. परमार्थातलं प्रेम कमी होत चाललंय, परमार्थातला आदर कमी होत चाललाय, परमार्थातला भाव कमी होत चाललाय. तुकोबरा देवाला सांगतात गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. अजून काही इच्छा आहे? संत संग दे न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा. संताची संगत माझ्या जीवनामध्ये दे. का संताची संगत दे? बिनु सतसंग विवेक ना होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. संताशिवाय संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून संताची संगत तुम्हाला आणि मला खूप महत्वाची आहे. म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती आहे, संत संगतीशिवाय माणसाच्या जीवनाला सुगंधच नाहीये. अरे संत संगत वाल्याला मिळाली तर वाल्मिक ऋषीच. थांबा थांबा, म्हणा म्हणा, तेच म्हणा फक्त स्वरात. हा संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपण पारखे नाही आपण पारखे नाही, साधू थोर झाला, 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 साधू थोर झाला. म्हणून प्रत्येकाचा काळ संत संगतीमध्ये गेला पाहिजे. महाराष्ट्रातले जेवढे काही राजकारणी मंडळी आहे त्या राजकारणी मंडळीने माझं एक वाक्य लिहून ठेवा. आजच्या तारखीमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहे. आजच्या तारखीमध्ये सुद्धा प्रत्येक गावागावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे. आजच्या तारखीमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर आपली कॉलर टाईट होती, छाती फुगती. याचं कारण तुम्हाला सांगू, दिवसभर राज्य कारभार करत होता माझा राजा छत्रपती. दिवसभर राज्य कारभार करत होता आणि सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसत होते. कुठं जाऊन बसत होते? कीर्तनाला. कीर्तनाची ऊर्जा घेऊन दुसऱ्या दिवशी समाजाच्या हिताचा विचार होत होता. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर आपली कॉलर टाईट होती महाराज. खरं सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रातले सर्व राजकारणी मंडळी त्यांनी जर ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराची बैठक जीवनामध्ये घेतली तर मला नाही वाटत वातावरण खराब होईल म्हणून महाराज. कारण की ज्या ज्या वेळेस राजावर संकट आलेलं आहे त्या त्यावेळेस त्या राजाला संकटातून दूर करण्याचं काम या देशामध्ये साधूंनीच केलेलं आहे महाराज. रावणावर संकट येऊ द्या, कंसावर संकट येऊ द्या, अरे भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले, हस्तिनापूरचे राजे झाले 5 पांडव, तरी सुद्धा भगवंतांनी भीष्माचार्यांना सांगितलं, भीष्माचार्य 5 पांडवांना धर्माचं ज्ञान सांगा. काय सांगा? धर्माचं ज्ञान सांगा. धर्म टिकवायचा कसा हे जर या विश्वामध्ये कोणी ज्ञान दिलं असेल तर ते फक्त साधू संतांनी दिलंय. म्हणून बाकीचं काही करण्यापेक्षा संत संग दे सदा गुण गायन आवडी हेच माझे सर्व जोडी. विठोबा रखुमाई जय जय. सर्वांनी हात वर करा बरं. वा वा वा, केले का? जेवढे काही हिंदू असतील त्या सर्व हिंदूंनी हात वर करा. एक टाळी, एक बोल, एका ताला स्वरात. थांबा की अजून माया हो, थांबा. एक टाळी, एक बोल, एका टाळा स्वरात फक्त 40 सेकंद सर्वांनी माझ्या पाठीमागे भगवंताचं चिंतन करायचंय.
हा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। बोलो सब श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 राम। टाळ वाजवा टाळ टाळ। श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ओ हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हो श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम। हा होईल होईल. सगळे गाणे वाजतील, ताण नका घेऊ, फक्त त्याचे चार्जेस वेगळे पडतील. ऐका लक्ष देऊन. म्हणून गुण गायना आवडी हेचे माझे सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गुण झाला आता कीर्तन, आता तुमचाच वेळ आहे, ताण नका घेऊ तुम्ही. आता सुटलो मी, कारण की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गायना आवडी हेची माझी सर्व जोडी. म्हणून सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, देशासाठी धर्मासाठी एकत्रित या. आज तुम्ही जर एकत्रित आले तर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप आनंदाचे आहे. महाराज, मी नारदाच्या गादीहून सांगतोय, आज जसं आपण सप्ताहासाठी एकत्रित आलोय, तसं प्रत्येकाने जर देशासाठी आणि हिंदू धर्मासाठी एकत्रित आले आणि प्रत्येक देशवासी जर म्हणला मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे, तर मी नारदाच्या गादीहून सांगतो, भविष्यात 5 वर्षात हा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या एकीची गरज आहे महाराज. एक काळ या महाराष्ट्रामध्ये असा होता की आपलंच गाणं आपल्याला गायचं म्हणलं तर परवानगी काढावं लागायची.
नुसतं म्हणलं ना बनाएगे मंदिर, केस होत होती आपल्यावर. काय होत होती? केस होत होती. पहिलं बनाएंगे मंदिर, नंतर बन रहा है मंदिर. आता मंदिर बनून झालेलं आहे. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है अवधपुरी का धाम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. एक तारी, एक तारी, तारी तारी वाजत नाही, एक तारी वरती करा. ओ हा नस नस में जो खून भरा, खून तुम्हारे नाम का. नस नस में जो खून बहा है, खून तुम्हारे नाम का. ए हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का. हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का. हे नस नस में जो खून भरा है, खून तुम्हारे नाम का. हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का. हे अब हम नहीं होश, बड़ा दिल में हो जस चाहे कुछ भी हो अंजाम. बनाए है मंदिर, बनाया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है अवधपुरी का धाम. बनाए है मंदिर, बनाए है मंदिर. तारी तारी तारी, एक तारी, टाळ वाजत हो. मर्यादा पुरुषोत्तम राम, मर्यादा से होंगे काम, हम है दीवाने राम के. है मर्यादा पुरुषोत्तम राम, मर्यादा से होंगे काम, हम है दीवाने राम के. बोले बजरंग बली भक्ति अयोध्या धाम के. बोली बजरंग बोली भक्ति अयोध्या धाम के. मर्यादा पुरुषोत्तम राम, मर्यादा से होंगे काम, हम है दीवाने राम के. राम जी की डोली चले, बोले बजरंग बली भक्ति अयोध्या. हे राम जी का मंदिर बने, खुशियों के दीप जले, हो के नहीं नागा. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है अवधपुरी में. बनाया है मंदिर, बनाया है मंदिर. प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम. जय जय जय. बसा बसा बसा. बसा 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 हनुमान की बसा 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 खाली बसा. हा हो. अब हर घर में एक ही नाम, अब हर घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. अब भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. अब हर घर में एक ही नाम, हर घर घर में एक ही नाम, एक ही नाम गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. बसा खाली बसा बसा बसा. स्टेजवरची मंडळी नाचू नका, स्टेज मोडन बरं का, रिकाम काम होईल. बसा 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 2 मिनिटं बसा बसा. असा जर धर्मासाठी सर्व मंडळी एकत्रित आले, ऐका ऐका थोडी शांतता. असं जर धर्मासाठी सर्व मंडळी एकत्रित आले तर उद्यासाठी तुमच्या आणि माझ्यासाठी खूप चांगले दिवस आहे. अरे
ऐका 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 ए पोरांनो ऐका ना. आपण ऐका ऐका आपण काही आंडू पांडू लोकांचे वारसदार नाही बरं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार. कोण? छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर कॉलर टाईट होती, छाती फुगती, तसा जगलाय माझा राजा. अरे या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपतीचं एकही मंदिर नाहीये. या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपतीचं एकही मंदिर नाहीये. पण महाराष्ट्रातले जेवढे काही मंदिर आहे तेवढे फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून वा म्हणून तर अख्खा महाराष्ट्र मोठ्या प्रेमानं म्हणतोय. थांबा ना थांबा ना. अरे मला आठवे ना तुम्ही काय ऐका रे. ऐका ऐका फक्त शिट्टी नका वाजवा. आपण कीर्तनात आहे कशात आहे तुम्ही म्हणसाल ते करणार. फक्त शिट्टी नका वाजू. कारण की आपल्या कार्यक्रमाचा आदर्श नुसता बदनापूर तालुका नाही घेते. आपल्या कार्यक्रमाचा आदर्श नुसता जालना जिल्हा नाही घेते, महाराष्ट्र नाही घेते, अख्खा भारत देश आपल्या बदनापूरचा कार्यक्रम पाहतोय. म्हणून सर्वांना माझी विनंती हो माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो माझ्या रागाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर. हे जात पात ना धर्म पाहिला जगला माणूस की. हो जगला माणूस कीवर. हो जगला माणूस कीवर. हो पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला. ओ बाबा 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 माझ्या शिवबाच्या मना. ओ बाबा बाबा माझ्या शिवबाच्या मना. बाबाचा बाबा हो माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला. ओ बाबाचा 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 हाय बाबाचा बाबा जन्मला. बाबाचा बाबा शिवबा जन्मला. क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय भवानी जय शिवाजी. बसा 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 बस बस बसा बसा. जाऊ नका कोणी. बसा बसा खाली बसा 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 2 मिनिटं बसा सिट बसा डाऊन प्लीज. बसा बसा. हे थांबा थोडं मागं थांबा थांबा. बसा बसा. ऐका ऐका बसा बसा. थोडी शांतता ठेवा. ऐका ना ऐका ना. म्हणून सर्व ऐका. सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे देशाविषयी धर्मा. बस 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 दादा बस थांबा. पाठीमागची मंडळी थोडी शांतता. बस 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 बसा बसा. ऐ बसा. म्हणून सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे
देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. सर्वांनी एकत्रित या. मला आनंद वाटतो महाराज. पोरांनो, जेवढा उत्सव मी गाणे म्हणताना तुम्ही दाखवला तेवढाच उत्साह धर्मासाठी आणि आपल्या मायबापाचं नाव मोठं करण्यासाठी जर तुम्ही दाखवला तर हा देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. तरुणांना माझी विनंती, पोरांनो, जीवनामध्ये चांगले मोबाईल वापरा गड्यांनो, चांगल्या गाड्या घ्या, चांगले कपडे घाला, पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करून दुसऱ्याचे लेकीवाळीचंही जीवन बर्बाद नका करून. बस. भारताला पाकिस्तानपासून भीती नाही, नक्षलवाद्यापासून भीती नाही, आतंकवाद्यापासून भीती नाहीये. भारताला सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल तर ती फक्त व्यसनापासून आहे. पोरांनो, मी तुमचा लहान भाऊ म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करतोय. उद्योगधंदे करा, व्यवसाय करा. मी तर या मताचा महाराज आहे गड्यांनो. तुम्हाला माझे विचार आवडतात न आवडतात तो तुमच्या बुद्धीचा दोष आहे. दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतः काम देणारे तयार व्हा. काय करा? काम देणारे तयार व्हा. हाताखाली काम करण्यापेक्षा आपण सुद्धा 10 लोकांना काम देऊ असे कष्ट करा. उठू नका. महिला मंडळी माया तुम्हाला तुमच्या लेकराची शपथ आहे. जिथं तिथंच बसा. बसा, काढ लवकर बसा. 2 मिनिटं बसा सर्वांनी. बसा. 2 मिनिटं बसा. कृपया सर्वांना विनंती, 2 मिनिटं बसा. म्हणून सर्वांना माझी विनंती, पाठीमागची मंडळी कृपया कोणी उठू नका. हो, राहिलंय अजून थोडं 2 मिनिटं थांबा. म्हणून सर्व तरुणांना माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी जागृत राहा. जीवनामध्ये व्यसन करू नका. खूप सुंदर तुमचा हा उत्साह, तुमचा हा आनंद पाहिल्यानंतर मला खूप भारावून वाटलं. आमदार साहेब, द्यावे तेवढे धन्यवाद महाराज. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. खरं सांगू, आम्ही दररोज एका राजकारण्यामध्ये जातो बरं महाराज. खरंच आहे. असं आता उद्या सुद्धा एक कीर्तन आहे. अभिमन्यूजी पवार, ते बीजेपीच्या आमदाराच्या औषधाचे, तिथंही कीर्तन आहे. कीर्तन दररोज एका राजकारणी माणसामध्ये. पण खरं सांगू का महाराज, अनेक आमदार पाहिले, अनेक खासदार पाहिले, मंत्री महोदय सुद्धा पाहिले, पण माळकरी आमदार म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो ते फक्त आपले साहेब आहे. आणि खरं सांगू का, आपल्या माणसाला ओळखायचं शिका. अरे एवढं कोण आहे महाराज तुम्ही कधी त्यांना जाऊन भेटू शकता. माझ्या लाईफमध्ये 2 माणसं पाहिले महाराज मी. एक संभाजीनगरचे पालकमंत्री आमचे भुमरे साहेब. कोणी जा, जागृत देवस्थान आहे महाराज, कधी लोक तिथं जातात. जागृत देवस्थान आहे ते. कोणी जा, मला अभिमान आहे महाराज. आतापर्यंत आज येणार होते. अरे आतापर्यंत पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्या मतदारसंघासाठी आणि आपल्या वारकऱ्यांसाठी 2-2.5 एकर जागा घेऊन त्याच्यावर धर्मशाळा बांधण्याचा संकल्प. अरे आपले माणसं येते. आपल्या माणसाच्या पाठीमागं नाही उभं राहणार तर राहणार कोणाच्या पाठीमागं आहे? तुम्ही दुसऱ्या माणसाचे अनुभव घेऊन पहा. अरे काही लोकांच्या घरात बस वा, त्यांचं तर काय महाराज. मी अख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक मतदार काय लागती, वरली लागती, काय म्हणतात त्याला, जुगार. पण बदनापूर अंबड हा मतदारसंघ इथं जुगार लावल कोण? कारण सरकारला सगळ्याला माहितीये इथं माळकरी माणूस एकतर्फी निवडून येणार आहे महाराज. खरं सांगतो वा. आणि आमचं एक मत आहे, जो आमच्या वारकऱ्यांसाठी उभा आहे, आमचे वारकरी त्याच्यासाठी उभे गड्यांना. आणि आज तुम्ही सर्व मंडळी, आनंद आहे महाराज. एवढं साधे पण आहे. आणि कधीतरी जो मनुष्य धर्माचं काम करतो, जो संप्रदायाचं काम करतो, अशा माणसाच्या पाठीमागं आपण नाही उभं राहायचं तर कोणी राहायचं. म्हणून आमदार साहेब, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला. आमच्या सोपान महाराजांनी तर तुम्हाला आशीर्वाद दिलाच महाराज. आता पुढची पंचवार्षिक देव जरी आला तर निवडून कसं येईल कोणी, कारण राखीव आहे ना. आणि दुसरं कोण उभं राहणार आहे? आणि संप्रदायाचा माणूस आहे. ज्ञानोबराय तुकोबरायला विनंती करतो की संप्रदायाची धर्माची सेवा करणारे तुम्ही जसे ह्या वर्षी आमदार म्हणून 2024ला सुद्धा आमदार व्हा. आणि नुसते आमदार नका हो, जिल्ह्याचे पालकमंत्री होऊन या, म्हणजे आमचा अजून विकास होईल. काय होईल? विकास होईल. काही लोक म्हणतात तुम्ही बीजेपीचा प्रचार करता का? बीजेपीचा प्रचार काय करायचा महाराज? आमच्या रक्तातच हिंदुत्व आहे. बीजेपी नंतर आहे. बीजेपी जन्माला येण्याच्या अगोदरपासून मी बनाएंगे मंदिर गाणं म्हणतो. बीजेपी आता आलेली 10 वर्ष झाले सत्तेत. त्याच्या अगोदर माझ्या क्लिपा काढा 2009 पासून. असं काही नाहीये. राम मंदिर हे बीजेपीचं आहे म्हणून नका जाऊ. राम मंदिर सर्व हिंदू धर्माचं आराध्य दैवत आहे. आणि प्रत्येक माणसाने तिथं गावागावातल्या लोकांनी पैसे दिलेले. तुम्ही ज्यावेळेस अयोध्येचं राम मंदिर पासाल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा वाटेल की या मंदिराला मी 1000 रुपये दिलेले. हे बघा ना, तुम्ही ज्यावेळेस तिथं जासाल
त्यावेळेस तुम्हाला सुद्धा वाटेल आपण सुद्धा याला सिमेंट दिलेलं आहे, विटा दिलेला आहे. म्हणून सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे, जरी तुम्हाला 22 तारखेला अयोध्येला जायला नाही जमलं तरी चालेल, पण प्रत्येक देशवासियांनी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या लोकांनी राम मंदिराचा लोकार्पण सोहळा जसा तिथं थाटात होतोय त्याच्यापेक्षा आपल्या गावागावात झाला पाहिजेत महाराज. अरे घरातला गणपती आपण लोकांनी चौकात आणला का नाही महाराज? आणला ना. गणपती पहिला घरात होता, आपण कुठं ठेवला? चौकात. मग घरातला गणपती जर तुम्ही लोक चौकात आणू शकता तर मंदिरातले प्रभू रामचंद्र प्रत्येकाच्या घरात का येऊ नये? प्रत्येकाने प्रभू रामचंद्राचा उत्सव तुम्ही सुद्धा मायानो, तुम्हाला विनंती आहे, तुमच्या नवऱ्याला विनंती करा, मला नाकातलं नको, कानातलं नको, गळ्यातलं नको, मला साडी नको, चोळी नको बाबा, मकर संक्रांतीला मला साडी सुद्धा नको घेऊ, पण मरायच्या अगोदर मला एकदा अयोध्येला घेऊन जाय असं म्हणा. कारण की जगातील सर्वात सुंदर मंदिर जर कोणतं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या अयोध्येचं राम मंदिर आहे महाराज. कोणतं आहे? म्हणून सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाला विनंती, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. एवढ्या सुंदर गोड कार्यक्रमाला ज्या महात्म्याचा आशीर्वाद लाभलाय त्या आपल्या परिसरातील गाथामूर्ती, सर्वांचं श्रद्धास्थान आमचे तावरे नाना सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे शिवाजी आबा आहेत, दोन्ही पखवाज वादक, सगळेच हे गायक महाराज मंडळी, एका होनी बळी रे. आमचे सोमनाथ दादा, आमचे पवन दादा, हे सर्वच जे मंडळी महाराज. माईक सिस्टीमवाल्यासाठी एकदा टाळी वाजवा महाराज. बसा बसा ओ माया हो, 2 मिनिटं बसा हो, बसा 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 2 मिनिटं बसा. म्हणून सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? तसलं काही मनात पाप आणू नका. पण त्या गायीची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. सुंदर असं त्या गायीच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आणि आमदार साहेबाला सुद्धा माहिती आहे. कीर्तनाचे पैसे घेऊन पुरुषोत्तम महाराजांनी फक्त मंदिरच बांधलं, अजून घर सुद्धा बांधलेलं नाहीये. आपल्या माणसाविषयी कधीतरी पॉझिटिव्ह विचार करत जा. आपल्या माणसाविषयी कधीतरी चांगले विचार करत जा. अरे बाहेरचे लोक येऊन अख्खा महाराष्ट्र लुटून घेऊन चालले,